श्री स्वामी समर्थ. यंदाच्या वर्षी वटपौर्णिमाला टाळा या गोष्टी. ह्या वर्षी नवविवाहित नवरी महिला त्यांनी वटपौर्णिमा साजरी करायची नाही, कारण ग्रह खराब असल्यामुळे त्यांना वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार नाही. पहिल्या वर्षी सुरुवात करायची म्हणून नववधू ही वटपौर्णिमा साजरी करते, पण त्यांनी ही चुकूनही हे व्रत यावर्षी करू नये. विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करताना नटणं मुरडणं हे अवघ्याने येतच, मात्र नटताना चुकूनही काळे, निळे किंवा पांढरे रंगाचे कपडे घालणे टाळावे. कपड्यासोबत विवाहित महिलांनी वटसावित्रीच्या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणं टाळावं. या दिवशी रंगीबेरंगी बांगड्या घालाव्यात. वटसावित्रीच्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हल्ली काही ठिकाणी वडाच्या तोडलेल्या फांद्या बाजारात मिळतात, पण तोडून त्याची पूजा करणे मान्य नाही. त्यामुळे वडाच्या झाडालाच पूजा करावी. वटसावित्रीच्या पूजामध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे आणि ऐकणे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे वटपौर्णिमेची कथा ही नक्की ऐकावी महिलांनी. त्यामुळे कोणत्याही कारणावश पूजा अर्धवट सोडू नका. तुम्ही कथा जर पूर्ण केली नाही तर वटपौर्णिमेची पूजा ही अपूर्ण राहते. गर्भवती महिला वटसावित्रीचं व्रत ठेवू शकतात, पण वटवृक्षाला प्रदक्षिणा करणे टाळावे व वटसावित्रीच्या पूजेला तुपाचा दिवा हा उजव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा हा डाव्या बाजूला लावावा. म्हणून या गोष्टी वटपौर्णिमेला नक्की टाळाव्या. आजची ही माहिती कशी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.